नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील चतुर्थ सत्रातील हवामानशास्त्र या विषयाचा विचार करणार आहोत। मित्रहो, मागील काही तासापासून आपण हवामानशास्त्रातील वेगवेगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण आवर्त आणि प्रत्यावर्त या प्रकरणापर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत। मित्रों, BA सेकंडरी किंवा BASY हवामानशास्त्र या हवामानशास्त्रातील भूगोलाच्या या हवामानशास्त्रामध्ये आपण अभ्यासत आहोत। मागील तासामध्ये आपण आवर्ताचा संदर्भ या ठिकाणी बघितला होता। आज आपल्याला प्रत्यावर्त अँटीसायक्लोन या मुद्द्याचा विचार करायचा आहे। मित्रो, आपण बघितलं की आवर्तामध्ये मध्यभागी कमी दाबाचा भाग, कमी दाबाचं केंद्र असतं किंवा कमी भाराचा प्रदेश असतो, तर सभोवताली हा जास्त भाराचा प्रदेश असतो, त्याला आपण आवर्त असं म्हणतो। मित्रो, अशा पद्धतीनं जर या ठिकाणी बघितलं तर प्रत्यावर्त म्हणजे अँटीसायक्लोनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी मध्यभागी जास्त भाराचा प्रदेश आणि सभोवताली कमी भाराचा प्रदेश असणाऱ्या भागाला या ठिकाणी आपण प्रत्यावर्त असं म्हणतो। त्यामुळे होतं काय की केंद्र भागातील जो काही जास्त भाराचा प्रदेश आहे, या जास्त भाराच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात आणि हे चक्राकार गतीने वारे जे काही वाहतात त्यांना आपण प्रत्यावर्त असं म्हणतो। म्हणजे मित्र, प्रत्यावर्ताची व्याख्या जर या ठिकाणी आपण केली तर आपल्याला असं म्हणता येईल की असा प्रदेश की ज्याच्या मध्यभागी जास्त भाराचा प्रदेश आहे व सभोवताली कमी भाराचा प्रदेश आहे, कमी दाबाचा प्रदेश आहे, या मध्य भागातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या असणाऱ्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे चक्राकार गतीने जे काही वाऱ्यांचं वहन होतं याला आपण प्रत्यावर्त असं या ठिकाणी म्हणतो। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्यावर्ताची व्याख्या या ठिकाणी करता येते। सर्वप्रथम हवेच्या अशा जास्त भाराच्या प्रदेशाला अँटीसायक्लोन किंवा प्रत्यावर्त म्हणण्याचं काम सर फ्रान्सिस गाल्टन नावाच्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे। सर फ्रान्सिस गाल्टन यांनी सर्वप्रथम प्रत्यावर्त किंवा अँटीसायक्लोन हा शब्द या ठिकाणी त्यांनी वापरलेला आपल्याला दिसतो। प्रत्यावर्ताची जर दिशा आपण बघितली तर उत्तर गोलार्धामध्ये या प्रत्यावर्ताची दिशा ही घड्याळाच्या दिशेला अनुसरून असते। म्हणजे प्रत्यावर्तातील जे काही चक्राकार वारे आहेत हे चक्राकार वारे वाहत असताना घड्याळीच्या काट्याला अनुसरून वाहतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये जे काही प्रत्यावर्त निर्माण होतात त्यातील जे काही वारे आहेत हे चक्राकार पद्धतीनं घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला वाहिलेले आपल्याला दिसतात। म्हणजे अशा पद्धतीनं मित्र, उत्तर गोलार्धामध्ये असणारे प्रत्यावर्त आणि दक्षिण गोलार्धामधील असणारे प्रत्यावर्ताच्या दिशेमध्ये आपल्याला या ठिकाणी फरक दिसून येतो। प्रत्यावर्तामध्ये जे काही तयार होत असताना जे काही मध्यभागी जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो आणि जास्त भाराचा प्रदेश निर्माण झाल्यामुळे केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रापासून दूर जाणारी जी काही शक्ती या ठिकाणी निर्माण होते, त्यामुळे जास्त भाराच्या प्रदेशाकडून म्हणजे केंद्रभागी असणाऱ्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी सभोवताली असणाऱ्या कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे हे वारे वाहताना आपल्याला दिसतात आणि प्रामुख्याने या वाऱ्यांवर फेरेलच्या नियमाचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो।
हेंजलिक नावाचे जे काही शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांनी या प्रत्यावर्ताचे दोन प्रकार या ठिकाणी सांगितले. एक म्हणजे उबदार प्रत्यावर्त आणि दुसरे म्हणजे थंड प्रत्यावर्त. आता उबदार प्रत्यावर्ताच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं की ज्यांची निर्मितीच मुळामध्ये उष्ण व उपोष्ण कटिबंधामध्ये होते, ज्यांची निर्मितीच मुळामध्ये उष्ण व उपोष्ण अशा प्रदेशामध्ये होते, अशा प्रदेशातील असणाऱ्या प्रत्यावर्तांना या ठिकाणी आपण उबदार प्रत्यावर्त असं या ठिकाणी म्हणतो. तर थंड प्रत्यावर्ताचं जर उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं तर आपल्याला असं आढळून येतं की हे जे काही थंड प्रत्यावर्त आहे, हे थंड प्रत्यावर्त मध्य व शीत कटिबंधामध्ये प्रदेशात किंवा ज्याला आपण उच्च अक्षांशाच्या प्रदेशामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. प्रामुख्यानं हे प्रत्यावर्त हिवाळ्यामध्ये तयार होतात आणि उन्हाळा येईपर्यंत हे नष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे प्रत्यावर्त नष्ट झालेले देखील आढळतात. खास करून सायबेरियाच्या प्रदेशामध्ये हिवाळ्यात हे प्रत्यावर्त निर्माण होतात व उन्हाळ्यामध्ये हे नष्ट होतात. प्रामुख्यानं या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रत्यावर्त बऱ्याच वेळा दोन आवर्ताच्या दरम्यान देखील तयार झालेले आपल्याला दिसून येतात. कारण दोन आवर्ताच्या दरम्यान असणाऱ्या हवेच्या जास्त प्रमाणाच्या प्रदेशामुळे हे प्रत्यावर्त त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. उत्तर अमेरिकेत या प्रकारचे प्रत्यावर्त हे नेहमीच निर्माण होतात व आवर्ताच्या पाठोपाठ हे प्रत्यावर्त त्या प्रदेशामध्ये प्रवास करताना आपल्याला दिसतो. आणि प्रवास करताना देखील प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतो की या प्रत्यावर्ताचा विस्तार जवळपास 3200 किलोमीटर पर्यंत देखील आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने असणारे हे प्रत्यावर्त जर आपण बघितलं मित्र की ज्याला आपण अँटी सायक्लोन असं म्हणतो, की यामध्ये अँटी सायक्लोन की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पद्धतीनं हे प्रत्यावर्त आपल्याला दिसून येतात. मध्यभागी हा हाय प्रेशर किंवा जास्त दाबाचा प्रदेश आणि सभोवताली लो प्रेशर, या सगळ्या भागामध्ये लो प्रेशर निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. हाय प्रेशर आणि लो प्रेशर यामुळे होतंय काय की उत्तर कटिबंधातील जे काही वारे आहेत, खास करून उत्तर कटिबंधाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघूया की प्रत्यावर्त निर्माण होत असताना हे वारे या पद्धतीनं घड्याळीच्या काट्याच्या दिशेनं सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार गतीनं केंद्राच्या उत्सारी शक्तीमुळे सभोवतालच्या प्रदेशामध्ये गेलेले चक्राकार गतीने गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि मित्र, अशा पद्धतीने हे चक्राकार गतीनं निर्माण झालेले जे काही वारे आहेत यांना आपण प्रत्यावर्त असं म्हणतो. प्रामुख्यानं या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्यावर्ताचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे उबदार प्रत्यावर्त आणि दुसरं म्हणजे थंड प्रत्यावर्त. आपण बघितलं की उबदार प्रत्यावर्त हे प्रामुख्यानं उष्ण आणि उपोष्ण असणाऱ्या कटिबंधामध्ये या प्रत्यावर्ताची निर्मिती होते. तर थंड प्रत्यावर्त हे प्रामुख्यानं मध्य आणि उच्च अक्षांश असणाऱ्या प्रदेशामध्ये म्हणजे ते शीत कटिबंधामध्ये प्रामुख्यानं निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. हे दोन प्रकार जर आपण बघितले तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की काही वेळेस आवर्ताच्या मध्य भागामध्ये देखील आवर्ताच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये दोन आवर्ताच्या दरम्यान जो काही हाय प्रेशरचा प्रदेश असतो, या प्रदेशामध्ये देखील या प्रत्यावर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. दोन आवर्त जर आजूबाजूला निर्माण झालेली असतील आणि त्यांच्या दरम्यान जर जास्त भाराचा प्रदेश हा निश्चित असतो आणि त्या ठिकाणी जर हा
जास्त भाराचा प्रदेश असेल तर त्याही ठिकाणी या प्रत्यावर्ताची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. आणि अशा प्रकारचे जे काही प्रत्यावर्त आहे हे अशा प्रकारचे असणारे प्रत्यावर्त हे प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील आपल्याला उत्तर अमेरिकेत या प्रकारचे प्रत्यावर्त हे प्रामुख्याने निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि जवळपास अशा प्रत्यावर्तांचा विस्तार हा 3200 किलोमीटर पर्यंत असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण प्रत्यावर्त काय आहे, प्रत्यावर्ताचे कोणते प्रकार आहेत हे या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.